श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 24. अधिक मासातील दान महात्म्य. श्री गणेशाय नमः. सूत श्रोत्यांना नारायण ऋषी नारदांना किंवा वाल्मिकी ऋषी श्री लक्ष्मीनारायणांचा जो संवाद सांगत आहेत त्या सुख संवादांमध्ये लक्ष्मीला नारायण सांगू लागले, हे प्रिये, आता मी तुला या पुरुषोत्तम मासातली वेगवेगळी द्यायची दाणे आणि त्यापासून मिळणारे फळ यांची संपूर्ण माहिती देतो. ती तू मनःपूर्वक ऐक. या अधिक मासामध्ये ब्राह्मणास सुवर्णाचे दान दिले तर दात्यास कधी दारिद्र्य अवस्था येत नाही. त्या सर्व इप्सित मनोकार्यात यश प्राप्त होते. गोदान केले असता त्या दानाने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो. जर विप्रदानात तांब्याचे भांडे, दिवा, पात्रदान दिले तर त्या भक्तावर शिव पार्वती प्रसन्न होऊन कृपा करतात. कांबळे, घोंगडी दान दिले तर पाप दूर होते. वस्त्राचे दान दिले तर शेवटी चंद्रलोकाचा लाभ होतो. भुकेल्या आणि तहानलेल्या जीवांना अन्नपाणी दिले असता अक्षय असे पुण्य लाभते. ब्राह्मणास घृताने भरलेले पात्र दान दिल्यास त्यास सूर्यलोकाची, तिळाचे दान दिल्यास रुद्रलोकाची प्राप्ती होते. या अधिक मासाच्या पर्वणीचा पुरेपूर फायदा घेऊन जो मनुष्य प्राणी ज्या प्रकारचे दान करेल ते दान करीत असताना मी हे भगवान श्रीकृष्णास पुरुषोत्तमास हरी किंवा हरास देत आहे अशी भावना असे, त्यावर ती देवता अनिश्चितच कृपा करते. त्याच्या पापांचा, तापांचा, व्याधींचा क्षय होतो. सुख, सौख्य, संतती, संपत्तीचा लाभ होतो. अशा भाग्यवंतांना मृत्यूनंतर काळाचे भय राहत नाही. कारण असे पुण्यवान जीव सरळ माझ्याकडे येऊन मद्रूप होतात. दान हे या महिन्यातले पुण्यदायक कर्म आहे. दानाचे प्रकार वेगवेगळे असले तरी त्यामागची त्यागाची, समर्पणाची, देण्याची वृत्ती मात्र एकच असते. दानात सर्वच दानेही कालप्रसंगानुरूप श्रेष्ठ तर आहेतच, परंतु जे उदार पुण्यवंत जीव त्यांनी कष्ट करून मिळवलेल्या पुण्याईचेही दान करतात, त्या दानाने इतरांचा उद्धार घडवून आणतात. ते पुण्याईचे दाते हे सर्व दात्यांमध्ये फार उच्च स्थानाचे मानले जातात. त्यांच्या दातृत्वाला तोड नसते. पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने केलेल्या लहान मोठ्या प्रमाणातल्या सर्व प्रकारच्या दानाचे पुण्य हे त्या त्या प्रमाणात प्रत्येकाला नक्कीच मिळते. स्वामी, या महिन्यांतील दानांना, स्नानाला जर इतकं महत्त्व आहे तर मग या मासात केल्या जाणारे व्रताचे फलसुद्धा तसेच श्रेष्ठ असणार नाही का? लक्ष्मीने आपल्या मनातील शंका विचारली. तेव्हा तिच्या त्या शंकेचे निरसन करीत विष्णू भगवंत म्हणाले, हो देवी, या महिन्यात आचरलेल्या व्रताचेही व्रतकर्त्यास मोठे फळ मिळते. आता या संदर्भात मी तुला प्रत्यक्ष माता पार्वतीची एक गोष्ट सांगतो, ती ऐकून घे. एकदा माता पार्वती असेच एक व्रत करीत असताना तिची अरुंधती नावाची एक सखी तिथे आली. तिने पाहिले तर पार्वती व्रताचरणात मग्न होती. अरुंधती तिथेच शांत बसून राहिली. मध्येच पार्वती भानावर आली. पाहते तो काय, तिची सखी अरुंधती तिच्याजवळ बसलेली. पार्वतीने तिची चौकशी केली. का, केव्हा आलीस हे विचारले. तेव्हा अरुंधती म्हणाली, हे उमा, अगं तू जेव्हा या तुझ्या व्रताचरणात दंग होतीस ना, तेव्हाच मी आले. अगं पण हे व्रत त्या पुरुषोत्तमाचे दिसत नाही. काहीतरी जरा वेगळे आहे. ते व्रत कोणाचे, कोणासाठी, आणि तू ते या अधिक मासात का करत आहेस? तेव्हा अरुंधतीच्या त्या सर्व प्रश्नांची उत्तर देत पार्वती म्हणाली, अरुंधती, अगं हे व्रत मी माझ्या आईसाठी करते आहे. कारण एकदा माझ्या आईने माझ्याकडे तक्रार केली की पार्वती, सारं जग तुझंच कौतुक करतं, तुझंच नाव घेतात, तुझीच नाना व्रते आणि पूजा करतात. खरं तर मी तुझी आई, तू हिमालयाची पुत्री, पण असं असताना मला मात्र कोणी कसलाच मान देत नाही. साधा नमस्कार करून कोणी एक छोटंसं फूल पण माझ्या मस्तकावर वाहत नाही. तेव्हा मला माझ्या आईचे बोलणे ऐकून तसेच त्याची सत्यता पटवून वाईट वाटले. तिला मान मिळावा या हेतूने मी या खास पुरुषोत्तम मासात हे व्रत चालू केले आहे. आता हे व्रत केव्हा आणि कसे करायचे ते ऐकून घे. अधिक महिन्याच्या शुक्ल तृतीयेस प्रथम मंगल स्नान करून वस्त्र परिधान करावे. माता पिता गुरु यांना वंदन करून त्यांचे मंगल आशीर्वाद घ्यावेत. एखाद्या स्वच्छ, सुंदर आणि पवित्र जागेवर पळसाच्या पानावर 5 धोत्र्याची फळे ठेवावीत. त्यावर देवता स्थापित कराव्यात. मेणाची मेणा देवीची मूर्ती तयार करावी. पती हिमालय, देवी मेणावती, तिचा पुत्र मैनाक यांना त्या फळावर आमंत्रित करावे. त्यांची 5 गौरींसह मंत्रोच्चाराने यथाविधी पूजा करावी. नाना प्रकारच्या उत्तमोत्तम पदार्थांचा त्यांना नैवेद्य दाखवावा. संपूर्ण महिनाभर त्यासमोर अखंड दीप प्रज्वलित करून ठेवावा. रोज या मेणादेवीची पूजा करावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज 1 दिवसाआड
किंवा एक भुक्त राहून उपवास करावा. व्रत पूर्ण झाले की त्याचे उद्यापन करावे. ब्राह्मणांना मेहुणांना भोजन, वस्त्रे, दान इत्यादी देऊन संतुष्ट करावे. या व्रताचे पालन केले असता सुख, शांती, सौख्य, संतती आणि संपत्तीचा लाभ होतो. नारायण म्हणतात, हे लक्ष्मी, माता पार्वतीने ज्या व्रताची माहिती सखी अरुंधतीस दिली ती मी तुला सांगितली. आता आणखी काही उत्तम कथाभाग हा पुढील अध्यायात आपण पाहूया.